मित्रांनो तुमचं स्वागत आहे डे 2 नाही डे 3 मध्ये. डे 3 आता आम्ही अलगच तिसरा स्ट्रगल करायला निघालोय. दुर्वा आणायला एका म्हणजे आमच्या घरापासून किती किलोमीटर लांब चाललोय आम्हालाच नाही माहिती. म्हणजे माळा बोलतात, म्हणजे माळावर असं म्हणजे लांब आहे ते जरा. कॉलेज वगैरे वरती नदीपासून लांब तिकडे चाललोय. सास बघा किती फुलते. हा इन्क्लाइन रस्ता बघा केवढा आहे. आता मला फोन मध्ये दिसणार नाही पण जवळजवळ 90 डिग्री आहे. म्हणजे तेवढा आहे आसपास, म्हणजे तुमचं समजणार नाही. आणि हा छोटू बघा, छोटूला पडायचंय सकाळी सकाळी, याला अर्थ नाहीये बघा. नंतर पाय दुखतात आणि ढूस होऊन जातो रात्री, याला अर्थ नाहीये. पण ठीक आहे नजारा बघा, नजारा बघा. नंतर तुम्हाला नदी पण दाखवतो जाताना. नुसता हिरवेगार पण आहे. तुम्हाला सिनेमॅटिक व्ह्यू देतो आता. काटा लागला हाताला. वाट लागली काटा लागला. थांबा टाइम प्लीज. काटा लागला. ए तो काटा नाहीये बघ, इथं लाल लाल दिसते. गाईज तिकडे गाईज चरतायत. गाईज घंटा वाजते बघा त्यांची. टन 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 टारा, टन 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 टारा घंटा वाजते. बकासूर कुठून आला? बकासूर बघते ते हमला करायच्या मूड मध्ये दिसते. त्या गायींचा मालक बोलतोय, पण तू कुठली भाषा वापरतोय? बकासूर. दादा तुला ना एक तो फेमस काव आहे फेमस काव आहे, मी त्याला बघितलं. बकासूर भाई भूताचं नाव वाटतंय मला. डोंगर बघा, डोंगर बघा. 17 किलोमीटर बस. 17 किलोमीटर चालले. 17 किलोमीटर. काय गोवाला आलो आम्ही. गोव्याला आलो. डायरेक्ट गोवा एंट्री. डायरेक्ट सावर्डे टू गोवा. एकदम किती मस्त गोवा आहे. 15 मिनिटात आम्ही आलो. 15 मिनिटात गोवाला आलोय. कोण येऊ पण नाही शकत आजकालच्या जमान्यात. आम्ही करून दाखवलंय. गावातला गोवा आहे. होय आता बीच पण आहे ना. बीच दाखवूया ना. नको बीच नको दाखवायला. बीच नको दाखवायला. बीच जरा प्रायव्हेट आहे. एक्सपोज नाही करत. तेच बीच प्रायव्हेट आहे. पण नदी दाखव. आमच्या गोव्यात गाई म्हशी चारायला आणतो आम्ही. नदी दाखवूया. नदी बरोबर आहे. नदी जाताना टाकी. आता इथं नदी नाही ना. नदी मागे 100%. बीच ओव्हर होते जरा. नदी दाखवू शकतो. बीच कसं प्रायव्हेट आमचा घेतलेला आहे विकत. गावाला गोवा बघा. फार्म हाऊस पण आमचाच आहे. तो फार्म हाऊस आम्ही भाड्याने दिलाय. आणि आम्ही त्या घरात राहतो कारण की आमच्या त्या घराशी इमोशन जुळलेत. तर आम्ही इथे पण राहू शकलो असतो. आमचे इमोशन जुळल्यामुळे तिकडे राहतो आम्ही. एवढे डाऊन टू अर्थ आहे आम्ही. काय हा तर एवढा डाऊन टू अर्थ आहे बघा. हाईट पण नाही वाढली. एवढा डाऊन टू अर्थ आहे. आणि हा बघा एवढा डाऊन टू अर्थ आहे की हातात छत्री घेऊन चालतंय. किंग एरिया किंग आहे कधी. असं वाटतं मंजुमल बॉईज बघतोय मी. गेलंच पाहिजे. भारी आहे तिकडे. गेलंच पाहिजे. फुलपाखरू बघा. बघा गाईस किती मस्त आहे. हे बघा फुलपाखरू येल्लो वाला छोटा. मला कॅमेरात बघितलं नजारा आहे बघा गाईस. गाईज वेलकम टू माय ब्लॉग. गाईज वेलकम टू माय ब्लॉग. सबस्क्राईब शेअर करून जा. शेअर करून जा. ओके. बघा हा आमचा पर्सनल मैदान आहे. इथे आम्ही बैलगाडा शर्यत करवतो दरवर्षी. एकदम मोठ्या ह्याच्यात करवतो आम्ही बैलगाडा शर्यत. आणि इकडे हे असतात बॅट, वटवाघळू लटकलेले असतात. दिसत नाही ते अलग गोष्ट आहे. दिसायला लागेल. थांबा शोधतो मी आणि मग तुम्हाला दाखवतो. आणि हॅकर मैदान तरी बघा कधी पण. हे ब्रो, हाऊ आर यू ब्रो? You want some fruit? You want some food or not? See at me. Look at me. Look at me, bro.
How can you ignore me? Hello? Hello, you want some food? Why are you not looking at me? Are you a shy boy? Are you a shy boy? Hello? Hey you dog. Are you लाजरान साजरा मुखडा चंद्रवाणी सुजला ग? ए तू बघत का नाही रे? मस्ती आले का तुला? अरे भाई एवढा कुठला ॲटिट्यूड आहे तू? हा गोव्याचा कुत्रा आहे तर एवढा ॲटिट्यूड करणार का? तुला मी शूट करणार. दर पप्पी दे कॅमेराला. लायकी नाही रे एवढा फेम देतो तरी बघत नाही वरती तोंड करून. शे डाऊन टू अर्थ नाही तू, आम्हीच डाऊन टू अर्थ आहे. काय बोलायचं याच्यावर काय दिसलेत नाही वटवागडू. सगळं वेस्ट ऑफ मनी झालं. स्पीड वाढली पण पडला तो त्याच्या जिम्मेदारीवर पडला. आमचा काय संबंध नाही आहे का दुर्घटनेशी. इश्काचा बाळक पाय व्हायब्रेट आणि पाठ व्हायब्रेट होते. ऐक जा 240च्या स्पीडने आलो. ऐक हे गलत झालं. जस्ट एक राऊंड मारू नदीत आणि घरी जायची गोळी घ्यायला लागेल. ऑप्शन नाहीये कारण की घरातले आमच्यावर जुलूम ढातात बाई. आम्हाला येऊन देत नाही. सूर्य वाहून जाशील का? येऊ नको वाहून जाशील. तू पण वाहून जाणार रे. तू एवढा मेन नाही आहेस. डायरेक्ट वाहून. ला 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 ला. कधी पण किंग व्ह्यू आहे. स्वर्ग हा नव्या तो मला ना उडत चांदणा. स्वर्ग हा नवा दिक दिक ता 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 दिक दिक ता ना 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 ना. स्वर्ग हा नवा. बघता का तर हॅकर कसा फेकतो बघा. दिसलाच नाही. थांबा नाही बघा मजा बघा. ते बघा पार झाला. डायरेक्ट सिक्स गेला. कधी पण किंग. माझा 6 गेला भाई. डायरेक्ट गवतात गेलाय. आता बघा परत एक. हा जड आहे जरा. हा नाही जाणार तरी पण 3 टप्पी खाल्ली. अरे असं नाही फेकायचं. पाणीवर असा फेका जसा टप्पी खात गेला पाहिजे असं फेका. मी एवढा हॅकर कसा आहे मला समजत नाहीये. डायरेक्ट गवतात जातो. डायरेक्ट गवतात. बघा परत एकदा. साईड होते वेस्ट तुला लागेल. नाही फेल गेलो. थेमा कॅमेरा खोलल्यावर मी 0 सारखा प्रदर्शन घेतोय पण जातोय. मागाशी एक गवतात गेलेला. हा मोठा दगड आहे. परत एकदा तर बघा ये दिसलंय. प्रॉपर प्रूफ आहे की गवतात गेलाय. कधी पण सगळे गेले पण 2 शेर अंगण्यात अजून बसलेत पावसाला न घाबरता. याला बोलतात शेर. बघा वरतीच आंब्याचं झाड आहे आणि आम्ही खाली बसलोय न घाबरता. डर नाम की कोई चीज ही नहीं होती. ये तर बघा आता कॉपी कॅट परत येईल आता मला वाटतं. आला बघा बसेल इथे. कॉपी करण्याची पण एक पद्धत असते आणि ह्यांनी त्या सगळ्या पद्धती पार केल्यात. हद्द पार केली. आता ऍक्टिंग करतोय किंग सारखी पण तो शेर नाहीये. तो टायगर आहे. तेल तरी टाक डोक्यावर जास्त जरा म्हणजे थोडस. भरपूर टाकलं वाटतंय. ह्याच्याकडे तर जास्त पाणी ठेव दादा. टाक लवकर. इकडे येऊन बघ. हा बँजो आलाय. हा
गेमर, इकडे गणपती बाप्पा आणि इकडे पार्लरचं काम चालू आहे. स्वरा पार्लर करते. स्वरा रावणी जोरात कर जरा फी हे जरा मालिशची. हा क्या बात आहे. जबरदस्त 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 मालिश आहे. जबरदस्त मालिश आहे. लाईनीत मालिश झाला. जबरदस्त. यो रॉकस्टार गेमर आलाय इंटरनॅशनल. चायनावरून गेमर आलाय. चायनावरून किंग गेम बघा चेस करत बघा चेस. चायनीज. हा चेस आहे. नेक्स्ट समय राणाला टक्कर देणार आहे. समय राणाला मालिश का हार नीट नाही करत आहे तू. फक्त व्हिडिओ बघते नीट मालिश करा. येस येस येस. इंटरनॅशनल वरून आलाय. थायलंड वाला ऑइलर आहे. काही मसाज करतोय. माझी पण किंगच चालू आहे मसाज. दोन तू पण कर श्रावणी. तू पण कर. मी तर बोलतोय डबल मसाज. बापरे मी झोपून जाईन इथेच. असं कसं बापरे बघ. इकडे जरा अग्रेसिव्ह मसाज आहे. अग्रेसिव्ह मसाज आहे. जरा अग्रेसिव्ह मसाज आहे. सोला किंग करते सगळ्यात. म्हणजे कसे वाटू शकतात कुठल्या अँगलने मामा भांजा दिसतात. मला कुठल्याच अँगलने मामा भांजा दिसत नाही. ते दोघं भाऊ वाटतात. चुलत शिवाई आलेत बाजूला. मावशी आलेत. आता मावशी आले. मावशी आणि मामा आणि भांजा सगळे सेम हाईटीचे वाटतात. याला अर्थच नाही. मित्रांनो आता बाहेर जायला निघालोय आम्ही. पण एका रिक्षातून 9-10 जण जाणार आहेत. आणि मला वाटत नाही रिक्षावाला आम्हाला घ्यायला रेडी होईल कुठल्याच अँगलनी. कारण की सगळे धिप्पाड लोक चाललेत आणि हे 2-3 छोटे पोटे लोक आहेत. मला वाटत नाही कोणाला घेण्यात येणार आहे. तरी सुद्धा तयारी वन साईड करून निघालेले तर आहे आम्ही. तर बघू जर रिक्षावाल्याने घेतलं तर अलग बात आहे. नाहीतर घरा यायचं आहे रिटर्न. काय ऑप्शन नाही आहे. एका रिक्षात 9-10 जण. कपड्यांची वाट लागणार आहे. अजून काय होऊ शकतं जिंदगीमध्ये. हेच होणार आहे. मी तर रेडीच आहे झोपायला रिटर्न घरी येऊन मस्तपैकी रिलॅक्स होणार. काय परिस्थिती बसायची. हॅलो 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 हॅलो. हे दोघांची किडनॅपिंग हे कुठले चालले मला कळत नाही. बसून अर्थच नाहीये. किडनॅपिंग होती. अर्थच नाही गर्दीत. गणपती बाप्पा किती जण बसलेत एका रिक्षेत. अशक्य गोष्ट आहे. सहन तरी कशी करणार रिक्षा एवढं वजन. दोघांना जागा भारी भेटली. हे दोघं कुठल्याही डिक्कीत बसलेत. रिक्षाला कधीपासून डिक्की यायला लागले काय माहिती. हे दोघं बसलेत पाठीमागे. काय दाखवायचं. अरे चालवतो म्हणजे मरू पण शकतो ना. पण दररोज थोडी चालवतो. माझ्याकडे थोडी बाईक आहे. वर्षातून एकदा चालवणार मग मी स्टंट मारतो. डायरेक्ट गणेश खिंडीत टाकली असती तर बघायला आपलं मग समाप्त होता विषय. पण गणेश खिंडीतून आता चालत चाललोय. आणि की इथं असतात पांडू लोक. हे पाचच्या जागेवरच असतात. म्हणजे काका ट्रॅफिक वाले हवालदार. मग चालत जायला लागते. अर्थच नाही जिंदगीला. हवा नजारा हॅकर. तर घाट आहे. इथून घाट चालू आहे पुढे खतरनाक वाला. 100% इथे फक्त फोटो काढतो. व्हिडिओ घाट आहे इथून. रिस्की घाट आहे. दोघं साईड किंगच आहे. तिकडे गावी दोन्ही साईडला किंगच दिसत. नाही डायरेक्ट आणतात तेव्हा दुकान आणतात उचलून. अर्थच नाही. बीच हायवे मध्ये थांबलो हे दुकान घ्यायला. चल वाट लवकर. लगेच वाट.
दादरचा व्ह्यू आहे खतरनाक. काही दिसतंय काही दिसतंय. देवेश इथे बघतोय कोणाला तरी. ही जीभ दाखवते अर्थच नाहीये. हा बघतोय कोणाला तरी. कोणाला बघतोय. कधी पण किंग व्ह्यू आहे म्हणजे मी सानेकडे खिडकीत बसलो आम्ही. खिडकीत पण कौलाचं घर आहे. देवेश आता उतरणार आहे खाली. जा मी साने जा खाली जा. व्ह्यू कधी पण किंग आहे. पायाची वाट लागली म्हणून मध्येच पेस्ट्री घेतली खायला. ठीक आहे बीच रस्त्यामध्ये पेस्ट्री खाणार धरते थोडी आपण. जाऊ दे गार्डनला. गावठी तर आपण पण आहेच. आता मध्येच कोण पेस्ट्री खातं रस्त्यात. अर्थात नाहीये. आता आलो घरी रस्त्यानंतर नकोच ना कारण